कोणाची तळतळ असेल आपण म्हणतो ना, लय ग बाई तळतळ दिली म्हणून काही सुखानं मरण करायचे नाही. कारण गेलेली बाई आहे ना, ती श्राप देऊन तळतळ देऊन गेली. तळतळ वेगळी आणि हे छोट्या छोट्या गोष्टी बोलणं. म्हणून म्हणतात की कावळ्याच्या श्रापाने ढोरं मरत नसतात. कारण ते मन म्हणत असतं मला मांस खायचं. कारण मन कसं शरीराला लागून असतं ना, आत्मा परमेश्वराला लागून असतो. मग आत्म्याला जरा त्रास झाला, मग काय म्हणतात साधू संतांना एवढं छाळा लावला की तुमच्या पिढ्यानं पिढ्या नरकात जाते. का बरं? कारण तो देव पाहण्याचं गेला होता, तो देवच होऊन खाली आला. देव पाहायला गेला होता ना. मग देव पाहायला काय, देव कुठे आपल्या आत बाहेर. कारण का असं म्हणतात की शरीर सोडलं दुसरं शरीर धारण करायचं, हे शरीर सोडलं की दुसरं शरीर धारण करायचं. कुठं? इथं खालीच ना, पृथ्वीवरच ना. शरीर कुठे आहेत? दुसऱ्या कोणत्या लोकात आहेत? नाही. मग सगळं हितच आहे ना. मग वर काय? म्हणून वर का बघत जा? कारण वरती आहे ना प्रकाश आहे. आणि ते बाळ खाली लटकलं होतं म्हणून तो तेजच दिसत होता. तो निराकाराशी जोडला होता. निराकार की काही नाहीये, काहीच नाहीये. म्हणून त्याला खाली चिंता नव्हती की माझी आई कोण असतील, वडील कोण असतील, जॉब मिळेल का नाही, बायको मिळेल का नाही, खायला काहीच चिंता नव्हती. कारण त्याला जे दिसत होतं तिथे काहीच नव्हतं. जेव्हा खाली आला होता एवढा राडा होता की शाळेत जावंच लागल, नाही म्हणलं तरी आई मारेल, जाच म्हणून. ही पण शाळाच आहे ना. इथं मी नाही नोंद करत, ही माझ्यातली शक्ती नोंद करते. ही शाळा तिची आहे ना का माझी? तिने जर माझं ज्ञान नसतं तिथे मी काही शाळा ओपन केली असती.